सर्वांना माझा जय शिवराय, नमस्कार. आणि मी सर्वात पहिल्यांदा माझे महानेते, माझ्या आयुष्यातलं एक प्रेरणास्थान बनलेले मनोजदादा जरांगे पाटलांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. त्यांनी खूप योग्य निर्णय घेतला की मराठ्यांतर्फे अपक्ष उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि माझ्या मते ते सगळ्यात महत्त्वाचं पाऊल याकरिता ठरतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा समाजावर लांछनास्पद टीका करण्यात येत होती, अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती मराठ्यांना की तुम्ही शरद पवारची बी टीम आहेत, तुम्ही हे आहेत, तुम्ही असे आहेत, तुम्ही तसे आहेत. आणि हे लोकसभेला उमेदवार सगळे महायुतीचे पाडताना शरद पवार गटाचे निवडून आल्यासारखी परिस्थिती झाली. त्यात जरांगे फॅक्टरचा सगळ्यात जास्ती फायदा शरद पवारांना झाला. आणि त्यामुळे ही चर्चा 4 महिने चालली. आणि तुम्ही जाणताच, मी भगवद्गीतेचा अभ्यासक आहे. भगवद्गीतेत एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा सांगतो की एका चांगल्या माणसाला बदनामी ही मरणापेक्षा वाईट असते. आणि ती बदनामी मला अजिबात सहन होत नव्हती, अनेकांनाही सहन होत नव्हती. आणि जरांगे पाटलांनी आम्हा सर्वांच्या आग्रहाखातर 20 तारखेला निर्णय डिक्लेअर केला की आपण आता विधानसभा लढूया. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. काही ठिकाणी लढणार, काही ठिकाणी राखीवमध्ये मतदान एकाच समाजाच्या म्हणजे एकाच कुठल्या तरी उमेदवाराला आपण देणार, स्वतःच्या उमेदवार राखीवमध्ये न देता, आणि काही ठिकाणी पाडणार. त्यामुळे एक बॅलन्स अप्रोच आणि एक चांगलं राजकीय वातावरण आता महाराष्ट्रामध्ये होईल. एक चांगला राजकीय पर्याय महाराष्ट्राच्या जनतेसमोर होईल. कारण तुम्ही जसं म्हणालात, हे बिगुल वाजल्यापासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सगळी फुटाफुटी, सगळे इकडे जा तिकडे जा, हा इकडचं पक्षाचं तिकडे, तिकडचा पक्षाचं तिकडे, असं सुरू झालं. रात्रभर त्यांना झोपू दिलेलं नाही कोणी. त्यांचा पॅशन आहे. त्यांचं ते म्हणतात ना, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इफ यू डू वॉट यू लव्ह देन इफ युअर वर्क इज वॉट यू लव्ह देन यू विल नेवर वर्क इवन अ सिंगल डे इन युअर लाईफ. सचिन तेंडुलकरला कधी काही काम नव्हतं ते क्रिकेट खेळणं, म्हणजे त्याचं पॅशन होतं ते, त्याचा तर आनंद होतो त्याच्यामध्ये. तसंच राजकारण्यांचं असतं. जरी जरांगे पाटील राजकारणी नसले तरी त्यांना एक समाजाबद्दलची खूप स्ट्रॉंग भावना त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना अजिबात अवघड नाही गेलं की समाजाच्या उद्धारासाठी, समाजाला बेटर करण्यासाठी जर राजकारण हा पर्याय निवडला तर मग तर सगळ्यांची भेटणे, बोलणे, समजून घेणे, स्वतःचे व्ह्यूज मांडणे, हे काय 24 तास कंटिन्युअस त्या माणसाने केलं. 24 तारखेच्या पहाटे सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 25 तारखेच्या 10 वाजेपर्यंत म्हणजे सर्व पक्षाचे लोक त्यांना पाठिंबा, आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला पाठिंबा द्या असं म्हणत होते. मग त्यात BJPचे पण होते, काँग्रेसचे पण होते, राष्ट्रवादीचे पण होते, लोक सगळ्याच पक्षांचे होते. याच्या संदर्भात काय सांगा? हो, हे मग काय महामूर्खांना महायुतीचे वाटते की हे हरियाणासारखं काहीतरी करतील. पण या मूर्खांना हे पण माहिती नाही की हरियाणामध्ये काय मनोज जरांगे पाटीलसारखा नेता नव्हता. त्यामुळे तुम्हाला ते सोपं गेलं असेल. तुम्हाला मी वॉर्निंग म्हणून सांगतो समीर गणेशराव उदगावकरतर्फे की तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांच्या या नेतृत्वाला जर तुम्ही साधंसुद्धा समजत असाल, हा फॅक्टर जर तुम्हाला एवढं वाईट नाचक्की होऊन तुमची लोकसभेत जरी जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही ॲक्च्युली सरळ संन्यास घेऊन तुम्ही हिमालयात गेलेलं बरं. नाहीतरी आशिष शेलार म्हणले होते मी असं झालं तर काहीतरी करतो हिमालयात जातो, पण गेलेलं नाही. त्यांनी तिकीटही घेतलं वाटतं आता. सो म्हणजे अशा खोट्यारड्या लोकांना हे कधीच समजणार नाही काय चालू आहे जरांगे फॅक्टर ही प्रक्रिया. मुलांचा फ्रस्ट्रेशन, मुलांचे इरिटेशन त्यांना कोणालाच लक्षात येत नाही आहे. सो जबरदस्त फॅक्टर आहे, तो तुम्हाला लक्षात येईलच. मराठवाड्यामध्ये लोकसभेला जरांगे फॅक्टर जो त्याचा मोठा प्रभाव दिसला. जवळपास सत्ताधारींना फार मोठा धक्का बसला. त्यामुळेच येत आहेत ना सगळे भेटायला, बोलायला. आणि त्यासोबतच महाराष्ट्रात इतर ठिकाणी तितका प्रभाव जाणवला नाही असं विश्लेषक म्हणत आहे. आज या विधानसभेला, आपण सुद्धा लोकसभेला होता, या विधानसभेला कसा प्रभाव टाकू शकते, काय शक्यता वर्तवली, किंवा काही ठिकाणी उभा राहणार आहेत, काही ठिकाणी समर्थन देणार, तर काही ठिकाणी पाडण्याचा मेळावा जो यशस्वी झाला त्यानंतर जी दास्ती घेतली सगळ्यांनी, याबद्दल काय वाटतं? नाही, एकदम सिंपल प्रक्रिया आहे की खूप चांगला रिझल्ट जरांगेची टीम, आम्ही जे आहोत त्यांना खूप चांगला रिझल्ट आम्ही विधानसभेत देणार आहोत मिळवून. त्या आमच्या प्रत्येक गावबंदीच्या बोर्डवर एक वाक्य लिहिलं होतं मराठा युवकांनी, मला खूप आवडलं होतं ते. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष. आणि त्याच्या पुढे आम्ही जोडलं होतं आमच्या समीर उदगावकर टीमने की निवडून आणा सगळेच अपक्ष. तर ही प्रक्रिया आता होणार आहे की खूप साऱ्या ठिकाणी अपक्ष निवडून येतील. आमचा प्रिलिमिनरी अंदाज आहे असं मी ऐकलं आहे, जरांगे पाटीलच सर्वोच्च निर्णय घेतात, चांगलाही निर्णय घेतात. ते आपल्या विधानसभेच्या लढण्याच्या निर्णयावरनं तर लोकांना कळलं. आणि मग कदाचित 100-125 जर मतदारसंघात त्यांनी उमेदवार दिले तर मला वाटतं अर्धे तरी नक्की यशस्वी होणार, अर्ध्यापेक्षा जास्ती फॅक्टरमुळे. महायुती असो, महाविकास आघाडी असो, का छोटे मोठे सगळे पक्ष असतो, अनेक आपण घटनाक्रम बघतोय.
की नैतिकता मूल्य बाजूला ठेवून अनेकांनी स्वतःच्या घरातली मुलगी कुठल्या एका पक्षात जाते किंवा वडील एका पक्षात राहत आहे, तर ही जी नीतिमूल्य बाजूला ठेवून जनतेला म्हणतात मी जनतेसाठी जातो, आम्ही जनतेचा आग्रह आहे, मला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, बघायला गेलं तर नेत्यांचा आग्रह आहे, याबद्दल काय म्हणतात? नाही, मी ॲक्च्युली जसं मला लोकसभेच्या वेळेसच चालू होतं ना इलेक्शन लढणे वगैरे जरांगेंचं, त्यावेळेस मी स्वतः जरांगे पाटलांपर्यंत आणि अनेक आमच्या संपर्कातल्या लोकांपर्यंत मी चिठ्ठी काढून उमेदवार देण्याची प्रक्रिया पुढे आणली होती. आणि ती आता जरांगे पाटलांनी पण तिची चर्चा स्टेजवर केली. त्यामुळे मला गर्व आहे, परभणी जिल्ह्यातर्फे एक राजकारणासाठी एक दिशादर्शक अशी प्रक्रिया पुढे आली आहे की तुम्ही उमेदवार देताना चिठ्ठी देऊन उमेदवार काढावेत. त्यामध्ये सक्षम उमेदवार जर 8-10 असतील एखाद्या मतदारसंघामध्ये ज्यांचं महत्त्व असतं जिंकण्यासाठी सोबत, ती सगळे नावं एकत्र करायची सर्वोच्च नेत्यांनी आणि त्यातनं एक चिठ्ठी काढायची. सगळे मिळून बाकीचे 10 पैकी जर एक चिठ्ठी निघाली तर तो आमदारकी लढणार आणि जिंकणार जर सर्वांनी नीट सहकार्य केलं. 9 जणांनी करतातच शक्यतो, आणि बाकीचे 9 प्रभारी आमदार असतील. म्हणजे त्यांचं ऐकणं बंधनकारक. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इकडे तिकडे जाण्याची जी प्रक्रिया असती ना, इथं असं होतं की एखाद्या सर्वोच्च नेत्याला पैसे खाऊ घाला, स्वतः तिकीट घ्या, मग दुसऱ्यांना कळतं की असं काहीतरी केलेलं आहे. जसं दुधगावकरांचे चेले, त्याच्यापैकी एका चेल्याने तर हे इकडच्या बाजूच्या जिल्ह्यातल्या माणसाला पैसे खाऊ घालून दुधगावकर साहेबाचं तिकीट बदललं होतं. अच्छा, बरं. मग ही जी हलकट प्रक्रिया करतात, ही राजकारण करायला येतात समाजाच्या नावाने, पण स्वतःची घरं भरतात सगळी ही मंडळी. तर मग अशा मंडळींना जर कंट्रोल ठेवायचं असेल तर एक प्रभारी आमदार 9 जणं आणि एक फक्त आमदारकीचं लढणार, आणि 9 जणांचं ऐकणं जेव्हा बंधनकारक असेल असं जर पक्षाने डिक्लेअर केलं तर मग कोण कशाला फुटून इकडे तिकडे जायलो? एकालाच तिकीट जाणार आहे ना, ते शक्य तरी आहे का? 10 आमदार होत असतात का? पण जर असं डिक्लेरेशन केलं एखाद्या आमच्या जरांगे पाटलासारख्या किंवा जो कोणी मजबूत पक्ष आहे त्यांनी, की बाबा सगळ्यांचं जरुरी आहे जिंकण्यासाठी, त्यामुळे उगा इकडून पैसे घे तिकडून पैसे घे, याला तिकीट देन बाकीच्यांना इग्नोर मार. मग इग्नोर मारलेले लोक म्हणतात मी चाललो दुसऱ्या पक्षात, है ना. एक तर अन्याय पण वाटतो म्हणूनही दुसरीकडे जातात, किंवा स्वार्थी असतात त्यांना वाट बघवत नाही म्हणूनही दुसरीकडे जातात. पण या प्रक्रियेचं उत्तर काढणं गरजेचं आहे परभणी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी, राज्याच्या देशाच्या भवितव्यासाठी, की ही जी प्रक्रिया गलिच्छ झाली आहे राजकारणाची, त्याचं काहीतरी त्याच्यावर करायला पाहिजे काहीतरी. चांगलं काम करायचं असेल तर करतील, नाही तर यांना काय घेणं नाही कोणाचं. तुम्ही जेव्हा निर्लज्जासारखे दुसऱ्या पक्षातले लोक बदनाम इकडे घेता, एका मिनिटात मंत्री करता, जसं भाजपाने केलं. अजित पवारच्या विरोधात बोंबलत बसले आणि नंतर मग सिंचन घोटाळ्याचा मोदींनी उल्लेख केला, आणि 8व्याच दिवशी अजित पवार, छगन भुजबळ सगळे जेलमध्ये जाऊन आलेले ना, आणि अजून 2-4 जण, सर्वांची शपथविधी भाजपनेच केले. अहो, आम्हाला काय मूर्ख समजले का तुम्ही? तुम्हाला वाटेल ते करणार, आणि मग जनता अशी परेशान झाली होती. त्यामुळं हे यांना हे म्हणतात बरेच जण माझे कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण ॲक्च्युली सेल्फिश लोक असतात ऐनवेळी पक्ष बदलणारे, आणि स्वतःचे घर भरायची ज्यांची इच्छा असते त्यांना 5-5 वर्ष वाट बघवत नाही, मध्ये इकडे तिकडे जाऊन आगाऊपणा करतात. असा तो प्रकार. साहेबाबद्दल असं बोललं जाते महाराष्ट्रामध्ये, आता आपण त्या उत्तर देऊ शकता त्या लेवलचं आम्ही पाहतोय तुम्हाला, की महाराष्ट्रभरातून ज्यावेळेस जरांगे साहेबांचे आंदोलन झाले, मोर्चे झाले, त्यावेळेस असं जरांगे साहेबांकडून फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं, पण शरद पवार साहेबाबद्दल ते काही बोलत नाही असं सध्या चित्र मध्यंतरी दिसायला लागलं होतं. काय सांगाल तुम्ही? बऱ्याच काही गोष्टीचा आरोप होतो आहे ना. आता जो सरकारमध्ये तो ना, तुम्ही लोकसभेपर्यंत आम्हाला नाही म्हणता आरक्षणासाठी, है ना, आणि मग लोकसभा संपल्या कशा का 4-5 जाती आरक्षणात घालता ओबीसीच्याच तेव्हा बरं. आता परत 15 घातल्या तुम्ही कोणता सर्वे केला होता? तुमचं कोणतं रेकमेंडेशन होतं आयोगाचं? प्रश्नांची उत्तरं द्या ना फडणवीस. आणि तुमचं क्रेडिटच संपलं फडणवीस त्यावेळेस, की ज्या दिवशी तुम्ही मोठे मोठे भाषणं करणारे भाजपाची विचारधारा वगैरे वगैरे, एकात्म मानववाद, तुमचं जे फाउंडर आहेत, मी होतो ना भाजपमध्ये, आणि जरांगे पाटलांनी सांगितल्यासारखं सगळेच भाजपमध्ये नालायक नाहीत ना लोक, काय चांगले होते ना. त्यात आमचाही नंबर असेल चांगला माणूस म्हणून असं मला वाटतं. आता तुम्हीच ठरवायचं जनतेने मी चांगला आहे की नाही ते. पण विषय असा आहे की तुम्ही एकात्म मानवतावाद बाजूला घालून टाकला, सगळं वाटोळं करून टाकलं, नुसते भाषणं केले आणि सगळे चोर घेऊन टाकले. 2019मध्येच क्रेडिट संपलं होतं फडणवीसांचं. आणि त्यामुळं जो माणूस इतका भयंकर वाटोळं करतोय राज्याचं, आणि तोच जर राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतो तर मग त्याच्याचबद्दल आधी बोललं जाणार ना, बरोबर आहे. आणि तुम्हाला तो व्हिडिओ नाही पाहायला मिळाला का? साष्टे पिंपळगावला जेव्हा शरद पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, त्यावेळेसही जरांगेला गाडीत घालून घेऊन गेले होते. त्यावेळेस शरद पवारच्या विरोधातल्या घोषणा होत्या. नसेल व्हिडिओ तर मी तुम्हाला देतो, हवं तर तुम्हाला याच्यासोबतच रन करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघावा.
त्यामुळे जो तो ज्यावेळेस सत्ता ज्याच्या हातात असते त्याच्याबद्दलच बोललं जाणार ना. येस. आणि शरद पवारबद्दल आम्ही सांगतो ना आमचं जे मत आहे ते सगळी जनता सांगते की यांनी असं वाटतंय की यांनी त्या मार्च 1994ला नालायकपणा केला. काही जण त्याला असंही जस्टिफाय करतात की मंडल आयोगाच्या लिस्टप्रमाणेच घ्यायचे होते. मग ते सांगावं ना, शरद पवार तरी का बोलत नाहीत मग याच्यावर स्वतः. विदर्भात कसा फटका बसेल महायुतीला आणि महाविकास आघाडीला जरांगे फॅक्टरीचा? कारण की मराठवाड्याची परिस्थिती तर आपण सगळे जाणून आहोत. हो, काय वाटते तुम्हाला तिकडं? तुम्ही आता बघा नवीन आमचं अपक्ष पक्ष असल्यासारखं आहे ना आमचं सध्या. त्यामुळं असं म्हणायला हरकत नाही की आमचे जर कदाचित 30-35 जरी आले तरी ती चांगली सुरुवात आहे. चांगली सुरुवात आहे. तर बघूया ना आता, मग तेवढं बघू, नंतर होत राहते जिथे होईल तिथं. कारण 46 मतदारसंघ आहेत. दुधगावकर माजी मंत्री माजी खासदार गणेशराव दुधगावकर साहेबही भेटून आले परवा जरांगे साहेबांना. आणि 1974चं आंदोलन मराठवाडा विकास आंदोलनातले एक मेन नेते होते गणेशराव दुधगावकर. Yes, yes. प्रामाणिक चारित्र्यसंपन्न नेते. मला गर्व आहे वडील म्हणून, एक चारित्र्यसंपन्न वडील मला लाभले. नाही तर तुम्हाला परभणीतले काही काही नमुने माहिती आहेत ना, 1 नंबरचे लुटारू आहेत त्यांचे बाप, आणि हे तोंडवर करून फिरतात समाजाची सेवा करत फिरायलो म्हणे. जनसेवक आहोत म्हणून. आमचा बाबाही खूप चांगला होता अशी निर्लज्ज सांगतात. बापाने तो प्रॉपर्टी कमवली आणि हे बेखूप सगळं फिरतात इथे. आम्ही किती जनतेच्या सेवेसाठी आमचं खानदान घराणा बिराणा काहीच नव्हतं बरं. एक बरेच जण दुधगावकरच्या मागेच फिरून मोठे झालेले आहेत. खानदान घराणे बिराणे नाही. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो, मी काय जरांगे पाटलाचं ऐकून म्हणेन ना, मी 5 वर्षापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की कोणाला गिनायचं नाही, स्वतःचं भविष्याचं बघायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, कोणत्या नेत्याला स्वतःचा बाप नाही समजायचं, विकासाचं बोला, कशाचं घराणं कशाचं लाय काय लावलं. प्रॉपर्टी वाढवणारे हलकट नेते तुमच्या नशिबात आलेत आणि तुम्ही त्याला मोठेपणा देता का? आणि कशाचे जरांगेचे कार्यकर्ते तुम्ही नेत्यांची चमचगिरी करत असताल तर? येस येस. पुढचा प्रश्न भाऊ रोज असंच बघू. तर आपण मराठवाडा विकास आंदोलनाचा विषय बोलत होतो की त्यावेळेसपासून चारित्र्यसंपन्न कार्य केलेले दुधगावकर साहेब, जायकवाडी धरण पूर्ण झालं पाहिजे, लोअर दुधना, विष्णुपुरी हे सगळे धरण पूर्ण झाले पाहिजे, ब्रॉडगेज इथे आली पाहिजे, पुन्हा हायकोर्टचं खंडपीठ संभाजीनगरमध्ये झालं पाहिजे, औरंगाबादमध्ये झालं पाहिजे, महाराष्ट्रातला मराठवाड्याचा माणूससुद्धा मुख्यमंत्री झाला पाहिजे. हे सगळं आंदोलनात पूर्ण मराठवाडा एका शब्दावर बंद करणारी जी टीम होती त्याचे एक मेन नेते होते गणेशराव दुधगावकर साहेब, माझे वडील. मग मला गर्व वाटतो या चारित्र्यसंपन्न नेत्याचा. त्यामुळं यांचा जो मराठवाडाभराचा इन्फ्लुअन्स आहे, मग बजाज कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणली, एक्सक्यूज मी, येस येस येस. तर खूप सारा विकासाचे अनेक प्रकल्प केले. हाजिरा गॅस पाईपलाईन ज्या माध्यमातून हाजिरा ते खानदेश ते मराठवाडा ते परभणीवरनं, जिंतूरवरनं, नांदेड, नागपूर, विशाखापट्टणम नाही, पॅराद्वीप, ओरिसा, अशी जी 1550 किलोमीटर लांबीच्या लाईन गॅस लाईनच्या आधारावर डेव्हलपमेंटचे खूप सारे मुद्दे प्रत्येक पॉईंटवर होणार, असा 50% महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती होऊ शकणारा प्रकल्प 1990मध्ये मंजूर करून ठेवणारे गणेशराव दुधगावकर. आता हे दुर्दैव आणि मूर्खपणा आहे काँग्रेस पक्षाचा की 90पासून त्यांनी हलकट प्रवृत्तीचे बदनाम लुटारू नेते पुढे घ्यायला सुरुवात केली आणि गणेशराव दुधगावकर सारखे नेते त्यांना पचले नाही. शिवाजीराव नाडेंसारखे उस्मानाबाद जिल्ह्याचे भाग्यविधाते त्यांना पचले नाही. त्यांना ते नुसते भाषणं ठोकणारे, जनतेला भाषणांमधनं हसवणारे आणि पैसे लुटवणारे, पैसे लुटणारे हेच नेते काँग्रेसला बरे वाटले, कारण ते पैसे नेऊन देऊ लागले ना वाटतं ते काँग्रेसमध्ये. बरोबर. त्यामुळे ते जे आपण पुढे मुख्यमंत्री पदावर वगैरे गेलेले लोक पाहिलेत, पण मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले गणेशराव दुधगावकर साहेब यांनी पण भेट घेतली जरांगे साहेबांची आणि म्हणाले की माझा असा अंदाज आहे 46 पैकी 30 जागा तरी कमीत कमी येतील आणि योग्य उमेदवार जर देण्यात यशस्वी झालो तर, आणि मी स्वतः गणेशराव दुधगावकर म्हणून मी मदत करणार या रिव्हॉल्युशनला, आणि सगळ्यांनी पण गरिबांनी पण मदत केली पाहिजे, कारण हे सगळे नेते हलकट आहेत, हे सगळे पक्ष नालायक आहेत, हे आपल्याला जाणवलेलं आहे आणि त्याचा पर्याय आज आपल्या पुढे आलेला आहे. तर सर्वांनी पण सहभागी व्हावं या प्रक्रियेमध्ये. कोणत्याही नेत्यांच्या भाषणामध्ये, कोणत्याही पक्षाच्या भाषणांच्या मुद्द्यांवर फसू नये आणि योग्य उमेदवार जरांगे पाटील निश्चितच सिलेक्ट करतील. आणि काही ठिकाणी तुम्हाला जरी वाटलं अयोग्य कोणी, तरीसुद्धा जरांगे पाटलाच्या उमेदवारालाच फक्त मतदान द्यावे आणि खूप जणांना निवडून आणावे, जेणेकरून राजकारण स्वच्छ होण्याची प्रक्रिया मनोज जरांगे पाटील करू शकतील. जसं भाजपमुक्त मराठवाडा करण्यात आमच्या आंदोलनाचा मोठा वाटा होता, सिंहाचा वाटा होता, जरांगे पाटलांचं सर्वस्वी क्रेडिट आहे, त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टीसुद्धा मिळाल्यात राज्याला. तसंच जर तुम्ही 30, 35, 40 आमदार निवडून आणण्यात जरांगे पाटलांच्या माणसांना जर निवडून येण्यात मदत केलीत तर इतिहास घडवतो, एवढा शब्द मी आंदोलक म्हणून देतो. भाऊ, परभणीकरांच्या मनातला प्रश्न, आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार का?
हो करणार ना. जरांगे पाटलांनी सांगितलं ना आमची ते मॅरेथॉन बैठकीमध्ये परभणीचं मी जरी गंमत करत हसत होतो ते थोडंसं वाईट वाटत होतं मला, पण आम्ही जाऊन तिथे पहिल्यांदा 4थ्या नंबरचा जिल्हा लावला होता आम्ही. बरं, आधी छत्रपती संभाजीनगर घेतला त्यांनी, मग धाराशिव लावला, मग धुळे लावला, मग आम्ही बोलत आम्ही प्रतिबद्ध सोडून त्यांना 4था नंबर लावला आम्ही. पण नंतर मग थोडंसं 1-2-3 तास लागल्यानंतर मग जरांगे पाटलांनाच वाटलं की मग आता दुपारचे 1-2 वाजलेत तर मग आता दूरचे जिल्हे आधी घ्या. मग जरांगे पाटलांनी बदलून टाकला सगळा सिक्वेन्स आणि दूरचे जिल्हे आधी घ्यायचे म्हणजे मग परभणी जवळचा आहे, मग परभणीचा लागला खालून 2रा नंबर. आणि मला ती स्टॅटिस्टिक्स आठवली की उद्योगामध्ये एक काळामध्ये परभणी टॉपचा होता महाराष्ट्रामध्ये. एकदम छान रँकिंग होती परभणी जिल्ह्याची आणि ती डायरेक्ट आता खालून 2ऱ्या नंबरची झाली. आणि चर्चेमध्ये तसंच झालं. त्यामुळे ते पहाटेची ती चर्चा झाली, त्यात आम्ही परभणी जिल्ह्याचे 70 एकत्र बसलो होतो. जरांगे पाटलांनी सांगितले की एकच शक्यतो काढा, हावरटपणा करू नका, स्वार्थीपणा करू नका. सगळ्यांची खूप आशा आहे आपल्या लोकांकडनं, मराठ्यांकडनं, की बाबा राजकारण चांगलं घडणार आहे, तुम्ही एक द्या उमेदवार आणि नाहीतर तुम्ही सगळेच फॉर्म भरा, पण मी माझ्यातर्फे एक उमेदवार फायनल करेल, त्यांनीच फक्त फॉर्म ठेवायचा आणि बाकीचे परत घ्या. त्यामुळे मी जिंतूरमध्ये फॉर्म भरतोय आणि मी पाटलांची परमिशन घेतली. सगळ्यात शेवटी मीटिंग संपल्यानंतर ते त्यांना विचारलं, म्हणलं पाटील जाती नाही त्याला काय म्हणतात शब्द, पिढी जात हा आम्ही तिथे राहतो जिंतूरमध्ये आणि तिथलंच आमचं कर्तृत्व आहे, तिथलंच आमचं सगळं योगदान आहे परभणी जिल्ह्यासाठी. तर म्हणलं तिथलंच मी इच्छा व्यक्त केली आहे, मला संधी मिळावी तिथल्या विधानसभेमध्ये जाऊन तिथला सदस्य म्हणून, विधानसभेचा सदस्य म्हणून होऊन काम करण्याची, किंवा मग जर पाथरीमध्ये 22 वर्षांपासून घर आहे, 22-25 वर्षांपासून, तर तिथे पण भरलं तर माझं नाव असू द्यावं असं त्यांना विनंती केली. ते म्हणाले ठीक आहे, तर दोन्ही ठिकाणी मी फॉर्म भरेल आणि जरांगे पाटलांचा आदेश जो येईल त्याच्यावर काम करणार. काय बदलाव घडून आणू शकता, काय सांगाल, काय तरुणांना काय आश्वस्त कराल, कारण की त्यांच्याकडून तुमच्या संदर्भात खूप मोठ्या अपेक्षा आहेत, काय वाटतं तुम्हाला? मी जसं लोकसभेच्या वेळेस बोललो होतो की सर आताच मुलाचा फोन तुमच्या समोर, मुलाचा संदर्भातले बदलाव तुमच्या समोरच त्या मुलाचा फोन आला होता ना. मी काय बोललो त्याला बोलता की पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, पोरांना उद्योगधंदे मिळत नाही, पोरांना कमाई मिळत नाही, आजकालच्या पोरांना पोरी पण मिळत नाहीत लग्न करायला. आणि तो हसला बघा समोरचं पोरगा आणि म्हणलं हो खरी परिस्थिती आहे. तर आम्ही सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे हा प्रकल्प समीर दुधगावकर आणि उद्योग संघटनेच्या टीमने मंजूर करून घेतलेला आहे. ऑक्टोबर 2017 पासून प्रयत्न चालू आहे यावर. मोदी नुसते भाषणं ठोकतात, यांना काही मुलांच्या भविष्याची काही घेणदेण नाही आहे. आणि मूर्ख कोणतं तरी एक चॅनलवाल्यांनी जी काही बातमी केली होती त्यात त्यांनी त्याच्यावर हसल्यासारखा टॉपिक बनवला, पण या नालायकाचं लग्न झालं असेल म्हणून त्याला काही घेणदेण नाही ना. एक आईबाप जे रडतायत, त्रासदायक रोज त्रास होतोय त्यांना की माझ्या पोराला पोरगी सापडत नाहीये, पोरी आलगी, पोरीचे स्थळं जरी आले तरी ती पोरगी नाही म्हणते परत. कारण काय तर म्हणे नोकरी नाहीये आणि सरकारी नोकरी नाहीये खास करून. मग सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे हा काय फक्त रोजगाराचा मुद्दा नाहीये, पण एक सामाजिक गहन प्रश्न झालेला आहे. प्रत्येक गावात किती असतील तुम्ही अमरजी? जवळपास 550 मुलं तर 100 मिळतील. जर छोटं गाव असेल तर, मोठं गाव असेल तर जास्ती आकडा आहे, 150-200 मिळतील. मग बिना लग्नाचे मुंजे 30-40च्या दरम्यान आहे. मग आता याला म्हणतात मुंजे, जो लग्न शोधायला लागलाय, असं मला नवीन कळला शब्द. आणि ज्याचे खूप वर्ष लग्न होत नाही त्याला गोड मुंजे म्हणतात. तर आमचे मुलं गेली शेतकऱ्याचे की आमचे लग्न होत नाही, पोरी सापडून द्या आम्हाला. मग आहे ना गहन प्रश्न. मग त्याच्या थोबडीत मारली पाहिजे की नाही त्या व्हिडिओ त्या चॅनलवाल्याच्या, ज्याने तो आमचा लोकसभेचा मुद्दा मजाक म्हणून प्रेझेंट केला. पण ही वस्तुस्थिती आहे ना, वस्तूचे सामाजिक प्रश्न आहे. आईबापाला झोप येईना, पोरं परेशान आहेत की चला कसं मिळेल सरकारी नोकऱ्या, तर वाढवू देऊ शकत नाही, यांना अक्कल नाही आहे यांना. आणि करून टाकले सो मग आम्ही तो उद्योग संघटनेकडनं मंजूर केलेला प्रकल्प आहे, जो जागतिक दर्जावर पण मंजूर झालेला आहे की कामाचे तास कमी असले पाहिजे, लोक चांगलं काम करतात. आणि मग त्याला आम्ही वेगळे अँगल देऊन भारतात काय देशातली नंबर 1 जगातली नंबर 1ची संकल्पना मांडलेली आहे. आणि विधानसभेत जाऊन तो कलम 371 अंतर्गत आमचे शेषराव इथे बसलेत ना, आम्ही मुद्दाम हसतोय कारण यांनी फोन करून विचारलं होतं लोकांना कलम 371 काय म्हणे साहेब, मंत्री राहिलेल्या लोकांना विचारलं आणि त्यांनी काय उत्तर द्यावं. शेषराव माहिती काढून सांगतो म्हणे. मंत्री राहिलेले, खासदार राहिलेले लोक. आता तुम्हालाही माहिती नसेल एखादे कलम 371 भारतीय घटनेचं, तुम्हाला माहिती आहे का? मी यांना विचारतोय बरं प्रेक्षकांना. 370 पाठ आहे हो, मुखपाठ. काय घेणं का देणं आपलं? मान्य आहे, महत्वाचा मुद्दा आहे, देशाचा प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, पण ते तिकडचं आहे ना काश्मीरचं. मग त्याच्या पुढचा मुद्दा काय? कलम 371. तर तो स्पेशल पॅकेज अंतर्गत तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा, एवढं करा यावेळेस. आणि ऑब्व्हियसली पाटलांना विनंती केलेलीच आहे, पाटलांनी संधी दिलं तर विश्वासही आहे की मी जिंकणार जिंतूर, त्यात काही शंकाच नाही. उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार? उद्या
सोमवारी सकाळी. हो हो, येस येस. जिंतूरमधून पाथरीमधून हां, दोन्हीकडनं. जिंतूर आणि पाथरी दोन्ही मतदारसंघातून. भैया, एक प्रश्न आहे. माझा प्रश्न संपू द्या फक्त. तर मग काय काय करणार, तर 371 अंतर्गत स्पेशल पॅकेज बनवून घेणार. आपण काय किती दिवस तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यांची नाव ऐकणार, दुसऱ्या राज्यांचे. बिहार मागतंय विशेष राज्याचा दर्जा, हे ते नाव 371 अंतर्गत करता येईल ना आपल्याला सुद्धा. तुझा हक्क आहे ना भाऊ. हक्क आहे ना, तिथं लिहिलंय 371 मध्ये स्पेशल पॅकेज करता येईल म्हणून तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. पण कोणी आयुष्यात कधी बोललेलं मला आठवत नाही. या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही आजपर्यंत. तिला आणि त्याच्यामध्ये एरियाज मेन्शन केलेत. मराठवाडा नाव लिहिलंय, त्याच्यात विदर्भ नाव लिहिलंय. महाराष्ट्र आहे की नाही मला बघावं लागेल, पण मला माझ्या इंटरेस्ट आहे ना मराठवाड्याचं नाव. मला बाकीचं काय करायचं. गुजरात एक आहे आणि कच्छ एक आहे. कारण 1948 मध्ये जेव्हा मराठवाडा इथे शरीक झाला आपल्या भारतामध्ये, त्यावेळेस हे सगळं राज्य एकत्र होतं ना, संयुक्त महाराष्ट्र. त्यामुळे गुजरात, कच्छ बीच ते पण आहेत तिथे. त्यामुळे स्पेशल पॅकेज बनवता येईल. हा एक मेन मुद्दा आहे. त्या माध्यमातून मग जर सरकारी नोकऱ्या दुप्पटचं जर मानलं तर लेबर लॉचा प्रश्न असल्यामुळे स्पेशल पॅकेजच्या माध्यमातून करावं लागेल. आणि त्या माध्यमातून मग आपल्याला सरकारी नोकऱ्या झाल्या की, जर सरकारी नोकऱ्या प्रत्येक गावागावात जर भरपूर वाढल्या तर कमीत कमी त्या 5-25 प्रत्येक गावातल्या मुलांचे नोकऱ्याचाही प्रश्न मिटेल. आणि मग त्यातनं ऑब्व्हियसली लग्नही त्यांचे होतील. आईवडिलांना पण शांती, मनशांती लाभेल की बाबा माझं एक आयुष्य सेट झालं म्हणून या पोराचं. सरकारी नोकरी लागली. हां, आणि फार उशीर करून हे पण माझी विनंती आहे. कारण दुधगावकर साहेबांनी 1990 मध्ये हाजिरा पाईपलाईन प्रकल्प अर्ध्या महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या विकास करणार होता. तुम्ही त्या प्रकल्पाचं नाव पण ऐकलं नसेल, अमरदा. तुमचं नाव मी आता अमरदा करून टाकले माहिती आहे ना, आमच्या मित्रासारखं नागपूरच्या. तर तो प्रकल्प अर्ध्या महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती करणार होता. तुम्ही मला सांगा ना अमरदेव, तुमचा जेवढा अनुभव आहे आजपर्यंतचा, कोणता दुसरा नेता तुम्ही पाहिलं की जो अर्ध्या महाराष्ट्राचा अर्ध्या महाराष्ट्राचा औद्योगिकदृष्ट्या बदल करून घडवून आणणारा प्रकल्प सांगणारा. मतदारसंघामध्येच काय होते त्यांना माहितच अर्धा. नाही, मंत्री महोदयाच्या लेवलची सांगा हो तुम्ही. नाही, सीएम लेवलची माणसं सांगा, मंत्री महोदयाच्या लेवलची सांगा. निर्णय घेतले पण नाही त्यांनी. अर्धा महाराष्ट्र, 50% महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या विकसित होणार होता. सो त्याच दर्जाचा हा प्रकल्प आहे. आणि तुम्ही तिथे जाऊ दिलं तर खूप छान होईल. मागच्या काही महिन्यामध्ये धडाधड निर्णय घेतले आणि विविध योजना लागू केल्या. आणि महामंडळ बी स्थापन इतक्या फास्ट करून टाकली बऱ्याच समाजाला. घोषणा तर केल्या, निधीची तरतूद नाही. त्याला बजेट नाही. म्हणजे बजेट कसं करणार, काय करणार. त्याच्यात लाडकी बहिणी आणली, भाऊ आणले, मेहुणे आणले. आणि त्याचबरोबर लाडका शेतकरी केला. येणारच आहे, मी तेच लिहून ठेवलं आता सांगायचं. त्याचबरोबर 100 रुपयाला मिळणारा बोंड आज 500 रुपयाला मिळतोय भाऊ. 100 रुपये किलो गोड तेल असलेला 150 रुपये किलो झाले. महागाईचा भडीमार झालाय. आणि याचं एकच उत्तर आहे अमरदा, या सरकारला, कोणत्याच सरकारला बहुमत मिळणार नाहीये. देऊ पण नका. जरांगे पाटलाचे प्रामाणिक उमेदवार निवडून द्या. आणि हेच एक उत्तर आहे या राज्याचं भवितव्य बदलायचं असेल तर. कारण तुम्ही जे सोलारचं लाडके शेतकरी का म्हणालो मी, कारण आम्ही ते फाईल देता मला प्लीज. ती हे ॲक्च्युली नाही दुसरी कुठे गेली. हां, ती त्याच्या खालची तुमची असते ना. हे बघा, हे सगळीकडे आम्ही सांगितलं की ही बातमी आमची अर्थसंकल्प 2015 मध्ये आम्ही सोलार कृषी पंप मंजूर करून घेतल्याची. आणि नंतर मग आता 9 वर्ष का नाही दिले फडणवीस. माझा प्रश्न आहे तुम्हाला. मग आम्ही तुम्हाला जेव्हा भाजपमुक्त मराठवाडा करून तुमची वाट लावून टाकली महायुतीची, तेव्हाच तुम्हाला आठवायले का लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी. हे जर तुम्ही 50,000 करोड 5 वर्षभर जर तुम्ही वाटण्यात जरी घालवले असते 2015 पासून 20 पर्यंत, तरी मागचे 3-4 वर्ष 10,000 कोटी दरवर्षीचे वाचले असते ना. सौर कृषी पंप सगळ्यांना मिळाले म्हणून आम्ही सांगितलं होतं. तुम्ही मान्यही केलं होतं ते आल्या मुख्यमंत्री म्हणून. का नाही दिलं मग? आणि आत्ताच का मंजूर करताय तुम्ही? त्यामुळं हे जे नालायकपणा करतायत हे की हारल्यानंतरच त्यांना शेतकऱ्याचे त्रास आठवत आहेत. आता मी विनंती करतोय, तुम्ही अजिबात लक्ष नाही द्यायचं फडणवीसच्या भाषणांकडे. तो म्हणणार, तो माणूस कर्ज झाले महाराष्ट्रावर. एक्झॅक्टली. आणि पण पुन्हा त्याच्यासाठी तो सांगणार की आता काय भाषण करणार की आम्ही शेतकऱ्यांचा रोज शेतात जायचा, किंचाळेंद्र म्हणतात त्यांना लोक. बरं, त्यांचं नाव करून टाकते लोकांनी. म्हणजे नाना पाटेकरनी सुद्धा तुम्हाला सांगितले फडणवीस की तुम्ही किंचाळत जात जाऊ नका तुम्ही लोकमतच्या स्टेजवर. तर बदल करायला अपेक्षा नाही केलं तरी आम्हाला काय करायचं, तुम्ही कुठं का जाईना. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंतर दिवाळीच्या शुभेच्छा पण द्या सगळ्यांना. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना, मतदारांना काय आव्हान? एवढं सांगेन की तुम्ही निवडणुकीत ह्या कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.
हे काय फडणवीसांनी काय मंजूर केलेलं नाही आहे. सौर कृषी पंपाची योजना ही जरांगे पाटलांनी फडणवीसांची पुरी वाईट हालत केल्यामुळे, हारल्यामुळे त्यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आठवतोय. 9 वर्ष यांनी योजना दिली नाही. यांनी जनतेला रडत पडत चालू होती, लॉटरीच्या स्कीममधून चालू होती. आणि ती मग आता 50,000 कोटी वाया घातलेत फडणवीस. त्याचंही उत्तर द्या. या जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंपाचा जर उल्लेख केला तर, आणि नसेल करायचा आणि तुम्हाला जर अडचणीत यायचं नसेल तर नकाच करू, कारण आम्ही उल्लेख करणार आहे. आम्ही सांगणार आहे सगळ्यांना की जरांगे पाटलांमुळे सौर कृषी पंप पुऱ्या राज्याला मिळाले, आमच्या आंदोलनामुळे. त्यात दुधगावकरचा सहभाग आहे की मंजूर करून घेण्यात अर्थसंकल्प 2015मध्ये. आंदोलक म्हणून मला गर्व आहे त्याचा. आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यामध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एवढंच सांगतो की कोणाच्याही बोलतापणे कोणामध्येही काही मेंटल अवकात नाही आहे यांची, मेंटल एबिलिटी नाही आहे यांची चांगलं करण्याची. त्यामुळे तुम्ही यांच्या कोणाच्याही नादाला लागू नये. कोणत्याही पक्षाच्या चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, निवडून आणा सगळेच अपक्ष. चांगल्या अपक्षांकडे लक्ष द्यायचं, कोण दर्जेदार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी सगळे तुम्ही उभे राहा. जसं दुधगावकर साहेब म्हणाले की गरिबांची सगळ्यांची आता गरज आहे की जरांगे पाटलासारखा प्रामाणिक माणूस किंवा जो असं खणखरपणे पैशाकडे काही बिलकुल न बघता जो प्रामाणिक मेहनत घेतोय, त्याच्या मागे जर तुम्ही आणि 2 फायदे तर मराठवाड्याचे आत्ताच झालेले आहेत जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे. सगळ्या राज्याच्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळालेले आहेत. हा पहिला फायदा. त्यात मराठवाड्याचे तर आलेच शेतकरी. आणि दुसरा आहे की टोयोटा कंपनी जी फडणवीसनी पळून नेली असती नागपूरला, ती सुद्धा मराठवाड्यात एकही येणार नाही त्यांचा आमदार म्हणून घाबरून मग टोयोटा कंपनी मराठवाड्यात देऊन टाकली. त्यामुळं मी काय म्हणतोय पळून नेली असती, कारण शिक्षण संस्था पळून नेली होती फडणवीसनी 2015मध्ये. केंद्रातून डिक्लेअर झालेली महाराष्ट्रातली एकुलती एक IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आमची उद्योग संघटना मागत होती औरंगाबादला द्या, संभाजीनगरला द्या. पण हो म्हणाले, पाटीत खंजीर खूप असलं आणि पळून घेऊन गेले. एका रात्रीतून पळून टाकली त्यांनी CMचं ताकद वापरून. आता शिक्षण संस्था पळून नेणारे फडणवीस कधी एखादी मोठी टोयोटा कंपनी येऊ देतील का औरंगाबादला? शिक्षण संस्थेचा रिझल्ट 5-10 वर्षांनी मिळतो. पण टोयोटा कंपनीसारखी जर एक मोठी 20,000 कोटीची गुंतवणूक असलेली कंपनी आली तर त्याचा इमिजिएट फरक पडतो. आणि जो माणूस 5 वर्षानंतरचा फायदा पळून नेतोय, तो कशाची टोयोटा दिली असती त्यांनी मराठवाड्यात? त्यामुळे हे तुम्ही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सारखे नेतृत्व करणारे अभ्यास करून यंदा विधानसभेत जाणार फक्त. संधी मिळाल्यानंतर जनतेच्या हातात आहेच ते करण्याचं, आणि ते होणारच आहे. जरांगे पाटलांनी संधी दिली, आम्ही आहोतच मैदानात अपक्ष उमेदवार म्हणून. जनतेच्या भल्याचे सगळे विकासाचे मुद्दे घेऊन दर 5 वर्षाला अर्धी प्रॉपर्टी माझी स्वतःच्या वाट्याची मी दान करायचं ठरवलं आहे. कारण भ्रष्टाचारही कमी होणं गरजेचं आहे. काही निर्लज्ज मंडळी प्रॉपर्टी वाढवत राहतात दर 5 वर्षाला, काही कमाईनं धमाई. मस्त निर्लज्जासारखी प्रॉपर्टी वाढवतात तुम्ही 5-5 वर्षाला, 2-2 वर्षाला. इलेक्शनमध्ये कळतं तुमच्या हालकटपणा. 2-2 कोटीच्या गाड्या. आणि ते कशा आले मामा? ते तुमचे आमचेच पैसे खाल्ले त्या नालायकांनी. आणि यांना काही मोठं म्हणू नका. मी परत म्हणतो, जो जरांगे पाटलाला मानतो त्यांनी अजिबात कुठल्याच नेत्याची प्रशंसा नाही केली पाहिजे. यांच्या तर कमरेत लाता घालण्यासारखे आहेत काही जण. हो, म्हणजे मी म्हणतो ना, आता याला म्हणाल सर, अरे कित्येक लोक मारून टाकले यांनी स्वतः प्रॉपर्टी वाढवण्याच्या नादामध्ये. जनतेचाच निधी खाल्ला ना यांनी. लय यांना दूषणं लागणार आहेत. आणि हे सगळ्यात मोठं दूषण लागले जरांगे पाटलाच्या आंदोलनातून. सगळे नेते भिकारी झाले. तुम्ही म्हटल्यासारखं प्रवेश करतो, हे करतो, प्रत्येक जण पाया पडून चालले जरांगे पाटलाच्या. याच्यातच यांची अवकात कळली पाहिजे की ती घटिया मेंटॅलिटीची यांचं वागणं होतं आणि यांची कशी हालत झाली आहे ती.